बोरीवसा म्हणजे काय? बोरीवसा म्हणजे ही आपली गावठी भाषा. बोरीवसा म्हणजे आम्ही बोरीवसा केल्यानंतर आमच्या पेरणीला सुरुवात करतो, ह्याला बोरीवसा बोलतो. अच्छा, किती वर्षापासून चाललंय हे? आता गेल्या 75-80 वर्षापासून चाललेली परंपरा आहे. ह्या जो राखण आपण देतो त्यामध्ये काय काय केलं जातं? राखांमध्ये कशी आहे ही परंपरा जेवढ्या 70, 80 का 90 ते 100 वर्ष पूर्ण झाली महान म्हाताऱ्यापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे. या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे म्हणजे ज्या राखण्या दिल्यानंतर जी पेरणी होते ती पेरणी त्याच्यानंतर चालू होते. ही राखण झाली त्यानंतर पेरणी चालू होते. राखण्याला मध्ये कसं आहे बळी एक कोंबड्याचा बळी असतो ना, एक 5 पानाचा इडाना नारळ असतो, हा एवढाच असतो. ही राखण झाल्यानंतर मग पेरणीला सुरुवात होते. म्हणजे पेरणीमध्ये कुणाला दुखापत होऊ नये किंवा काय असे काय? पेरणीला दुखापत म्हणजे कसे बैल भांडा नवीन आणल्यानंतर तो व्यवस्थित चालवा नांगराला, त्यासाठी म्हणजे ते या आपल्या मंदिरामध्ये देवीच्या वेळेस बारीक नसतो, दुखापत होऊ नये काय आडायला असतो तो सर्व दूर करावा. ही आपली वार्षिक परंपरा आपला सालाप्रमाणे जो आपला बोरीवसा असतो हर्षी, तो सगळं ग्रामस्थ जे असतो आपला पेरणीचा बोरीवसा सालावतप्रमाणे तो आयोजित केला जातो. चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांचा आणि चांगला रिस्पॉन्स असतो लोकांचा, आणि लोकांची जी पण देणी मागणी असतात ती ह्या बोरीवसाला सगळे पूर्ण केली जातात. का केले हे म्हणजे काय म्हणजे नेमकं काय कशासाठी केलं जातं? हे वार्षिक सालावादप्रमाणे ज्याचं म्हणजे दिलेलं असं दरवर्षी सालावादप्रमाणे की पुढील वर्षी माझा जे देणं आहे ते मी ह्या देवीला येताना म्हणजे आपल्या बोरीवसाला आपण पूर्ण करेन. तर प्रत्येकाचं एक मनोबल असतं, प्रत्येकाचा एक अनुभवी असतात क्षण ते इथे पूर्ण केले जातात. आई राख माता माझी पावते नवसाला, तिचे दर्शन